हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवश्री फॅशन अँड लाईफस्टाईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिंपलशी अशी व्ही नेकची पोटली बटन वापरून बनवलेली डिझाईन बघणार आहोत. तर इथे सगळ्यात आधी जे आहे अस्तरवर मी बॅक नेकची डिझाईन जी आहे ती ड्रॉ करून घेत आहे. तर इथे 2.5 इंच गळा रुंदी आणि पाठीचा भाग जो आहे तो 4 इंच होता. त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून मी हा जो आहे आपला बॉक्स रेडी करून घेतला आहे आणि त्यामध्ये नॉर्मल व्ही शेपचा जो आहे आकार ड्रॉ करून घेतला आहे. तर इथे एकदम स्ट्रेट आकार न ड्रॉ करता मी थोडासा कर्व देऊन म्हणजे थोडासा सर्कल येईल अशा पद्धतीने हा व्ही शेपचा जो आकार आहे तो ड्रॉ करून घेतला आहे. जो कस्टमरने रेफरन्स इमेज दिली होती त्यामध्ये अशाच पद्धतीचा गळा होता. तर मी सेम त्याच पद्धतीने हा नेक जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी हा नेक जो आहे कट करून घेत आहे. आणि ही डिझाईन जी आहे ती कट करून झाल्यानंतर मी इथे अस्तर जे आहे ते स्टिच करून घेतलेला आहे. आणि बॅकचा जो पार्ट आहे तो आणि फ्रंटचा पार्ट हा पूर्ण रेडी करून मी शोल्डर वगैरे सगळं जोडून घेतलेलं आहे. आता इथे मी पायपिंग कशी बनवायची हे तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे जो ब्लाऊज पीसचा आपला कापड होता त्याची मी 1.25 इंच मापाच्या ज्या आहे क्रॉस कपड्याच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकावर एक ठेवायच्या आहेत क्रॉस आणि त्यावर मी टिप टाकून घेत आहे. तर या छोट्या-छोट्या पट्ट्या ज्या आहे एकमेकांना अटॅच करून आपल्याला प्रॉपर या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहे आणि एक मोठी स्ट्रेट पट्टी जी आहे ती तयार करायची आहे. तर पायपिंगसाठी जे आहे अशा पद्धतीच्या क्रॉस पट्ट्याच वापरायला हव्यात. त्यामुळे पायपिंग जी आहे ती व्यवस्थित बसते आणि जर गोल आकार किंवा काहीही आकार तुम्ही गळ्याला दिला असेल, तर तो आकार जो आहे तो व्यवस्थितरित्या येतो. या क्रॉस कापडामुळे तो क्रॉस कापड आपल्याला हवा तसा मूव्ह होतो आणि त्यामुळे फिनिशिंग जी आहे ती खूप छान येते. तर तुम्ही सुद्धा एवढं लक्ष असू द्या, की तुम्ही जेव्हा पायपिंग करता आहे, तेव्हा तुम्ही क्रॉस पट्टीच यूज करत आहात. तर त्यानंतर ही क्रॉस पट्टी जी आहे अटॅच करून झाल्यानंतर मी इथे मोजून घेत आहे. तर ब्लाऊजचा जो आहे दोघी पार्ट फ्रंटचे दोघी पार्ट जे आहे ते मी अशा पद्धतीने धरून तुम्हाला इथे दिसत असेल मशीनच्या पाटावर स्केल आहे. त्या स्केलला मोजून घेतलेला आहे आणि हा जो आहे पायपिंग कॉर्ड मी इथे घेतली आहे, ती सुद्धा मी इथे मेजर करून घेतली आहे. त्याच मापाची इथे कॉर्ड आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे एक्स्ट्राची जी आहे ती आपली वाया जाणार नाही. जेवढी आपल्याला नॉट लागत आहे, तेवढीच नॉट मी इथे कट करून घेतली आहे. आता त्यानंतर ही पायपिंग बनवण्यासाठी आपल्याला फूट जो आहे तो सिंगल फूट लागत असतो. तर इथे माझ्याकडे हा ॲडजस्टेबल फूट आहे मशीनचा. तर तो मी सिंगल फूटवर ॲडजस्ट करून घेत आहे. तुमच्याकडे असा फूट नसेल तर तुम्ही या ठिकाणी सिंगल फूटचा सुद्धा वापर करू शकता. तर हा फूट अरेंज केल्यानंतर हे बघा हा कापड मी घेतलेला आहे आपला पट्टी जी आपण रेडी केली होती आणि जे जोडलेले भाग आहेत ते आपल्याला आतल्या साईडला घ्यायचे आहेत. म्हणजे ते 2 जॉइंटचा भाग असणार आहे. तो आपल्याला हाईड करायचा आहे म्हणजे तो आतल्या साईडला त्या साईडनेच आपल्याला त्यावर कॉर्ड ठेवायची आहे पायपिंगची आणि प्रॉपर पाव इंचाच्या अंतरावर आपल्याला ही कॉर्ड ठेवून तो कापड जो आहे आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बरोबर कॉर्डच्या एकदम कडेला जे आहे व्यवस्थितरित्या टीप टाकून घ्यायची आहे. तर व्हिडिओत तुम्हाला दिसत असेल मी हलक्या हाताने बॅक साईडचा कापड जो आहे तो ओढत आहे. त्यामुळे या पायपिंगची फिनिशिंग जी आहे ती खूप सुंदर येते आणि कुठेही घोळ वगैरे येत नाही. कापड जे आहे ते जमा होत नाही आणि एकदम स्ट्रेट आणि रेडीमेड पायपिंग जशी असते त्या पद्धतीचीच ही पायपिंग जी आहे ती आपली इथे तयार होते. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या ही पायपिंग जी आहे ती मी रेडी करून घेत आहे. आपल्या चॅनलवरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजून कशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी तशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता माझी ही पायपिंग जी आहे मी मापात कट केली होती ती नॉड तर ती आपली व्यवस्थितरित्या तयार झालेली आहे. त्यानंतर इथे व्ही गळ्याला पायपिंग कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे बघा इथे आपण जी व्ही गळ्याचा आकार कट केला होता, तर प्रॉपर त्या कॉर्नरवर चॉकनी आधी मार्किंग करून घ्यायची आहे खडूनी आणि तिथे थोडासा जो आहे कात्रीच्या मदतीने नॉच लावायचा आहे. अगदी थोडासा जो आहे इथे आपल्याला नॉच लावून घ्यायचा आहे. हे बघा व्हिडिओत तुम्हाला दिसत असेल आणि तिथे मी चॉकने जे आहे सेंटरला मार्किंग करून घेतली आहे जेणेकरून आपल्याला त्या पॉईंटवर येऊन थांबायचं आहे आणि प्रॉपर तिथून पायपिंगची जी दोरी आहे ती फिरवायची आहे म्हणजे प्रॉपर तिथे तो कॉर्नर जो असणार आहे तो आपला नेकचा तयार होणार आहे.
त्यानंतर इथे बरोबर पाव इंचाच्या अंतरावर मी ही जी नॉड आहे आपली पायपिंगची ती लावायला सुरुवात केलेली आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने मी इथे ठेवत ठेवत थोडी थोडी जी आहे पायपिंग लावायला स्टार्ट करत आहे. तर इथे हे लक्ष असू द्या की थोडी थोडी म्हणजे अगदी 2-2 2 पण नाही, 1-1.5 इंच च्या अंतरावर मी पायपिंगची ही नॉड ॲडजस्ट करत आहे आणि तेवढी थोडी-थोडी टिप टाकून घेत आहे. जेणेकरून गळ्याचा जसा आकार आहे तसा प्रॉपर आकार मला दिसेल आणि प्रॉपर त्या मध्येच जी आहे आपली पायपिंग लागणार आहे. तर त्यानंतर इथे व्ही जो शेप आहे तो प्रॉपर येण्यासाठी मी जिथे खडूची मार्किंग केली होती तिथपर्यंत आपल्याला प्रॉपर ही पायपिंग लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर सुई जी आहे ती आपल्याला त्या मार्किंगच्या ठिकाणी खाली टाकायची आहे आणि त्यानंतर आपण ब्लाऊज पीस फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे प्रॉपर तिथे आपला जो व्ही अँगल आहे, व्ही कोन आहे तो तयार होतो आणि पायपिंगचा जो आकार आहे तो प्रॉपर व्ही शेपमध्येच दिसतो. आणि त्यानंतर राहिलेली जी पुढची पायपिंग आहे ती ॲज युजुअल जसा आपला आकार आहे गळ्याचा त्या पद्धतीने मूव्ह करत करत हळूहळू लावून घ्यायची आहे. आता इथे पुढे जो आहे तो प्रॉपर व्ही शेपचाच आहे आपला हा गळा पुढचा पण. तर त्याला पण त्याच पद्धतीने हळूहळू जो खालचा आकार आहे त्या आकारावर आपली वरची पायपिंगची दोरी ॲडजस्ट करत इथे आपल्याला ही पायपिंग लावून घ्यायची आहे. तर इथे ही पूर्ण पायपिंग आपली अटॅच करून झालेली आहे ब्लाऊजला. त्यानंतर इथे फूट जो आहे आपण नॉर्मल आपल्या डबलचा जो असतो त्याचा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आणि आता त्यानंतर मेन जी स्टेप आहे इथे ती बघा. तर जिथे आपण खडूने मार्किंग केली होती प्रॉपर त्या ठिकाणी आपल्याला जो आहे पुन्हा नॉच मारायचा आहे. पुन्हा पायपिंगचा जो हा कापड आहे तो सुद्धा कट करायचा आहे आणि आतला अस्तरचा कापडसुद्धा इथे आपल्याला शिलाईपर्यंत कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप बघा. प्रॉपर जो आहे आपला हा कापड उरलेला तो आतल्या साईडला फोल्ड करायचा आहे आणि त्या साईडला सुद्धा असलेला कापड प्रॉपर पाव इंचाच्या अंतरावर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्या पाव इंचाच्या अंतराच्या कापडाच्या अगदी कळतला आपल्याला ही टीप जी आहे ती टाकायची आहे. तर इथे व्हिडिओत तुम्ही बघू शकता प्रॉपर ह्या पायपिंगला मी व्यवस्थितरित्या आतल्या साईडला पूर्ण कापड जो आहे तो फोल्ड करत आहे आणि प्रॉपर जो आहे कडेला टीप टाकून घेत आहे. ही टीप टाकताना तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की प्रॉपर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत जशी आपण टीप स्टार्ट केली आहे त्याच अंतरावर ही टीप आली पाहिजे. त्यामुळे फिनिशिंग जी आहे ती खूप छान दिसते आणि व्यवस्थितरित्या तुमचा ब्लाऊज जो आहे तो लुकवाईज खूप सुंदर दिसतो. त्यानंतर इथे बघा आपला जो व्ही अँगलच्या तिथे आपण कापड कट केलेला होता तो प्रॉपर त्या शेपमध्येच आपल्याला तो नॉच जो आहे तो येतो आहे आणि तिथे आपल्याला हा कापड जो आहे प्रॉपर फिरवून जो आहे तो आकार व्यवस्थित येऊ द्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओत बघितला आहे. तर जिथे कट केला होता तिथे मी थोडीशी जागा असते तिथे त्या कट केलेल्या कापडाच्या तिथे तर तिथे बरोबर आपला तिथं तो शिलाईचा सुद्धा व्ही अँगल आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला तिथे टीप घ्यायची आहे. आणि फायनली ऑलमोस्ट आपली ही पायपिंग जी आहे ती लावून झालेली आहे. पूर्ण लावून झाल्यानंतर मी तुम्हाला ब्लाऊजचा फायनल म्हणजे जो पायपिंग लावलेला गळा आहे तो सुद्धा इथे दाखवलेला आहे. आणि ऑलमोस्ट आपला इथं हा पायपिंग लावून नेक जो आहे तो रेडी आहे. फ्रंट साईडचं सुद्धा तुम्ही बघू शकता की जसा व्ही आकारामध्ये आपण प्रॉपर लावली होती पायपिंग त्याच आकारामध्ये मी इथे हा गोट जो आहे तो लावून घेत आहे. राहिलेला कपडा एंडिंगचा व्यवस्थितरित्या आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि फिनिशिंग येईल अशा पद्धतीने त्याला व्यवस्थितरित्या टीप टाकून घ्यायची आहे. आणि ही टीप टाकताना तुम्ही इथे लॉक करायचं आहे जेणेकरून आपली जी टीप आहे ती निघण्याची भीती जी आहे ती राहणार नाही. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता पायपिंग जी आहे ती खूप सुंदर आपली आलेली आहे. प्रॉपर व्ही आकार जसा आपण कट केला होता तसाच इथे आपला हा पायपिंग करून रेडी झालेला आहे. फिनिशिंगसुद्धा तुम्ही इथे बघू शकता किती प्रॉपर आलेली आहे ते. आता त्यानंतर जे आहे आपल्याला इथे पोटली बटन्स लावून घ्यायचे आहे. तर त्यासाठी पुन्हा एकदा मी दाब जो आहे तो सिंगल फूटवर अरेंज करून घेणार आहे. पोटली बटन लावताना सुद्धा तुम्ही सिंगल फूटचाच वापर करा. त्यामुळे प्रॉपर जे आहे पोटली बटन आणि आपल्या नेकचा जो एजेस आहेत म्हणजे नेकचा जो काठ आहे त्यामधलं डिस्टन्स जे आहे ते प्रॉपर मेंटेन होतं. पोटली बटन पुढे सारून लागत नाही कारण की आपण तिथे सिंगल दाबाचा वापर केलेला असतो. तर इथे मी जेवढे पोटली बटन्स तयार केलेले होते ते प्रॉपर 2 पोर्शनमध्ये डिव्हाइड करून घेत आहे.
म्हणजे व्ही आकाराचा जो आपला शेप आहे, त्या आकाराच्या प्रॉपर निम्मा इकडे अलीकडच्या साईडला आणि निम्मा पलीकडच्या साईडला असे लागतील. कमी जास्त ते बटन्स होणार नाहीत आणि लुक्स वाईज दिसायला छान दिसेल आणि सिमेट्रिक दिसेल. म्हणजे दोघीकडे सारखे पोटली बटन्स दिसतील. तर हे दोघी सेम काउंट करून घेतलेले आहेत मी आणि आता मी ते लावायला सुरुवात करणार आहे. तर हे बघा व्यवस्थितरित्या हे बटन आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. तर हे बटन्स कसे तयार करायचे हे आधीच्या सुद्धा भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे बघा आता हे असे बटन्स जे आहे हे आपल्याला ठेवायचे आहेत आणि प्रॉपर हळूहळू टिप टाकत आपल्याला सारख्या अंतरावर हे बटन प्लेस करून हळूहळू हलक्या हाताने जे आहे पायपिंगच्या अलीकडे आपल्याला ह्या पोटली बटन्सवर शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि पूर्ण पोटली बटन्स टाकून झाल्यानंतर अजून एक 2 पॉइंट अंतरावर आपल्याला पुन्हा एक टिप टाकून घ्यायची आहे. त्यामुळे हे लावलेले पोटली बटन्स जे आहे ते व्यवस्थित बसतात आणि ते निघण्याची शक्यता राहत नाही. आणि अजून एक म्हणजे फिनिशिंग जी आहे ती प्रॉपर दिसते आणि हे डबल सिक्युअर होऊन जातात. म्हणजे आधीची एक शिलाई आणि नंतरची एक शिलाई मारल्यामुळे तुमचे हे बटन्स जे आहे खूप व्यवस्थितरित्या जे आहे ब्लाऊजला फिक्स होऊन जातात. तर अशा पद्धतीने मी व्यवस्थितरित्या सारख्या अंतरावर हे पोटली बटन्स अरेंज करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर या साईडचे लावून झाल्यानंतर सेकंड साईडला सुद्धा मी सेम पद्धतीने हे पोटली बटन्स लावून घेतलेले आहेत. आणि लास्टला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजचा फायनल लूक जो आहे तो दाखवलेला आहे. तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कुठल्या पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि गेले काही दिवस झाले आपले व्हिडिओज जे आहे ते येत नव्हते. त्याचं कारण आहे असं की मी जे आहे छोटंसं बुटीक जे आहे ते ओपन केलेलं आहे. तर आधी मी घरूनच जे आहे आपली टेलरिंग काम वगैरे ते करत होते. पण आता जे आहे माझ्या घराच्या जवळच एक छोटंसं शॉप घेऊन मी तिथे बुटीक ओपन केलेलं आहे. तर त्या सगळ्या अरेंजमेंटमध्ये मला व्हिडिओ बनवायला वेळच नाही भेटत होता. त्यामुळे मध्यंतरी आपले व्हिडिओ जे आहे ते येत नव्हते. तर मी बुटीक कसं स्टार्ट झालं, त्याच्यासाठी खर्च किती लागला, मी मटेरियल काय-काय भरलं, हे सगळे व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहे. त्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी नक्कीच ते व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. माझा अनुभव या बुटीकबद्दल काय आहे, मला काय-काय नवनवीन अनुभव येत आहेत आणि काय-काय मी गोष्टी शिकत आहे, हे सुद्धा मी तुमच्यासोबत व्हिडिओमार्फत नक्कीच सांगायला प्रयत्न करेल. तर तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल, की माझं बुटीक कसं आहे, मी कशा पद्धतीने सगळं अरेंज केलं आहे, खर्च किती लागला, सामान किती लागला आणि किती कमीत कमी बजेटमध्ये माझं बुटीक मी हे स्टार्ट केलं आहे. हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी तसे व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच एका नवीनशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.